बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आम्ही पोहोचलो आहोत पळसदरीला आणि आज इकडे काहीतरी उत्सव देखील आहे बघा. इकडे मंडप टाकलाय. तर काहीतरी उत्सव असण्याची शक्यता आहे. तर इकडे मस्त अशा चप्पल वगैरे साईडला काढून घेतले आम्ही. त्यानंतर छान स्वच्छ पाय वगैरे धुतले, हातपाय धुतले. त्यानंतर इथे आलो आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये. रांग काही छोटीशीच होती, काही खूप मोठी नव्हती. त्यानंतर रांगेमध्ये उभं राहून स्वामींचं नामस्मरण करत होते मी. कारण स्वामींना भेटण्याची ओढच तितकी असते. असं होतं कधी एकदा स्वामींचं दर्शन होतंय आणि असं नामस्मरण करता करता पटकनच स्वामींचं दर्शन देखील झालं. तुम्हीही स्वामींचं दर्शन घेऊन घ्या. छोटासा व्हिडिओ काढला आहे मी स्वामींचा, कारण तिथे व्हिडिओ काही काढू देत नव्हते, तर छोटासाच काढला आहे. त्यानंतर इथे बाजूला स्वामींची अजून एक मूर्ती आहे, त्याचं दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूला स्वामींची समाधी आहे, त्याच्याभोवती फेऱ्या मारल्या आणि त्याचं देखील दर्शन घेतलं. असं म्हणतात ना, की स्वामींची मनोभावे भक्ती केलं ना, का स्वामी प्रसाद हा देतातच. तर तसंच आम्ही देखील लेट पोहोचलो होतो, तरी देखील आम्हाला छान स्वामींचा डाळ, भात, महाप्रसाद चण्याची भेटला. भाजी असं जेवण होतं. जेवण वगैरे पोटभर केलं. त्यानंतर आम्ही इथे आलो बाहेर. मंदिराच्या बाहेरच्या मूर्त्या वगैरे स्वामींच्या लावल्या आहेत, त्या थोड्याशा बघितल्या. माझ्या घरी ऑलरेडी स्वामींची मूर्ती आहे, पण तरीही स्वामींना बघण्याचा मोह काही आपल्याला आवरत नाही. मी आले की इकडे ह्या मूर्त्या बघतच असते. त्यानंतर दीदी खूप थकली म्हणून इथे बाबासोबत दीदी थोडीशी बसली. मठामध्ये भरपूर वेळ आम्ही घालवला. इकडे-तिकडे फिरलो. मठाचं छान निरीक्षण केलं. त्यानंतर मठातून निघण्याची वेळ झाली होती, पण निघावंसं वाटत नव्हतं, तरीही निघायला तर पाहिजे. त्यानंतर इथे मठाच्या बाहेर बघा, इथे असा छान भाजीपाला लावलेला असतो. अगदी गावठी भाज्या असतात या. आम्ही थोडीशी खरेदी करून घेतली इथे भाज्यांची वगैरे. आणि इकडे दीदी वेगवेगळ्या पोज देत होती फोटो काढण्यासाठी. मीही तिचा थोडासा लाड करूनच घेतला. त्यानंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी आणि जाता-जाता वाटेमध्ये ह्या शेंगा खाल्ल्या.